राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे परभणीत कपाशीला मोठा फटका बसलाय। या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजल्यानं जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कापूस उपटून टाकलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक सुरू झाली। लिलावासाठी आलेल्या मक्याला जास्तीत जास्त 1900 रुपये, कमीत कमी 1200 रुपये बाजारभाव मिळतोय। तसंच योग्य चांगला बाजारभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी मका प्रतवारी करत वाळवून आणावा असं आवाहन बाजार समितीने केलंय। जळगावात केळीला कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे जामनेर तालुक्याच्या चिंचखेडामधील संतप्त शेतकऱ्यानं केळीच्या बागेवर जेसीबी फिरवलाय। लागवड खर्चही निघत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक झाली, त्यामुळे मोजणी आणि लोडिंग प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली। त्यासाठी बाजार समिती प्रशासनानं आजपासून ते सोमवारपर्यंत शेतमाल खरेदी तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनानं रब्बी हंगामात बियाणं खरेदीसाठी आर्थिक सहाय्य जाहीर केलं। त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 मिळणार आहे। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील केकत जळगावात एका शेतकऱ्यानं आपल्या उभ्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय। अतिवृष्टी आणि काढणीनंतर कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। अमरावतीत 10 महिन्यात तब्बल 888 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात 316 शेतकऱ्यांनी केली। ऐन दिवाळीच्या ऑक्टोबर महिन्यात 87 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं। जालन्यात आतापर्यंत केवळ 2,25,000 अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यात आली। जुलै ते सप्टेंबर दरम्यान 6,29,000 अतिवृष्टी बाधितांसाठी 431 कोटी 81 लाख मंजूर झाले। मात्र 2,25,000 शेतकऱ्यांना अद्याप 139 कोटी 80 लाख मिळाले। अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर शासनानं जाहीर केलेली मदत बँकांनी अडवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला। बँकांनी अनेक ठिकाणी पैसे अडकवल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या।